हाय, वेलकम टू आवर व्लॉग. आणि हा व्लॉग मी बनवणार आहे आम्ही केलेल्या राजस्थानच्या शॉपिंगचा. खूप दिवसांपासून मला राजस्थानचे तुम्ही व्लॉग्स बघताच आहे आमचा डे वाईज, पण ते शॉपिंगचा एक व्लॉग बनवायचा होता आणि तोच हा व्लॉग आहे. की यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की मी काय काय घेतलं, कुठल्या रेंजमध्ये घेतलं आणि कुठल्या राजस्थानमध्ये कुठल्या सिटीमध्ये जाऊन तुम्ही काय घ्यायला हवं आणि काय नको घ्यायला, म्हणजे काय कुठे रेट्स चांगले आहेत आणि व्हरायटी जास्त आहे आणि काय गोष्टी आहेत ज्या की आपण पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्या इतक्या मिळत नाही, तर त्या तुम्हाला तिकडेच मिळतील. अशा गोष्टी मी सगळ्या ह्या व्लॉगमध्ये कवर करणार आहे. तर चलो सुरू करूयात. तर पहिल्या दिवशी आम्ही जोधपूरमधनं जी शॉपिंग केली आहे ती दाखवते. जोधपूरला साड्या खूप फेमस आहेत. बांधणी त्यांच्याकडे ते लहेरिया आणि बांधणी हे फेमस पॅटर्न्स आहे. आपल्याकडे पण मिळतात, पण आपल्याकडे इतकं स्वस्त आणि व्हरायटी नाही मिळत. तिथे लिटरली 200 रुपयापासनं 200 नाही, सॉरी 200ची नव्हती मला कोणी दाखवली, लाईक 400पासनं सुरू होत्या तर 18,000पर्यंत बांधणी आणि लेहरिया होत्या. खूप सुंदर सुंदर क्वालिटीज होत्या आणि व्हरायटीज पण. पण मला ही गोटा प्रिंटची आवडलेली आणि म्हणून मी ही ग्रीन आणि एक रेड अशा दोन ह्या गोटा प्रिंटच्या सेम दोन साड्या घेतल्यात आणि ह्या फक्त मला 500 रुपयाला मिळाल्या. तुम्हाला हे कुठेच नाही मिळणार, पुण्यात तर नाहीच मिळणार 500ला. सो येस, त्याला एक लेस पण आहे, तुम्ही बघू शकता इथे जवळ. इथे एक मस्त अशी बीडेड लेस आहे आणि मस्त आहे, एकदम छान हलकी साडी आहे, खूपच हलकी आहे. आणि आता दुसरी गोष्ट, सेम त्याच शॉपमधनं आम्ही ह्यांच्यासाठी कुर्ता घेतला आहे, एक ब्लू बांधणीचा कुर्ता. ॲक्च्युली मला पण सेम कलरची साडी हवी होती, एकदम सेम, पण ह्या कलरची साडी 14,000पासून पुढे होत्या ह्या कलरची जर बांधणी हवी असेल तर. आणि मला नाही वाटत की 14,000 वगैरे मी साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकते, म्हणजे मी जास्त घालत पण नाही. जोधपूरमधनंच मी एक मोजडी पण घेतली, ती मी तुम्हाला दाखवेल, मी फोटो टाकते इथे, तर त्यात आहे. ती मला 300 रुपयाला मिळाली. असंच लोकल मार्केट होतं, तिथून घेतली. तिथूनच आम्ही एक धोती पण घेतली समीरसाठी, व्हाईट कलरची. तिथे राजस्थानी धोतीज फेमस आहेत ना, तर ती जवळपास मला 550ला मिळाली, पांढऱ्या. तर छान आहे, ते पण तुम्ही मस्ट बाय, तिकडनंच तुम्ही घेऊ शकता. पुण्यात मिळेल तुम्हाला, पण इतकं स्वस्त नाही मिळणार इथे. फक्त तुम्हाला वेडिंग स्टोअर्स म्हणजे जे असतात जिथे की लग्नाचे कपडे मिळतात तिथे मिळू शकते, पण महाग मिळेल. आता नेक्स्ट आहे की ही बॅग. ही मी घेतली आहे 500 रुपयाला. तर अशा खूप सारी व्हरायटी आहे ह्या अशा याच्यात, त्यांच्याकडे खूप सारे कलर्स आहेत. आणि इथे आम्ही 500ला घेतली, पण जयपूरला वगैरे ह्याच बॅग्स 300 रुपयाला पण होत्या, 350 400 असं होतं. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही जयपूरमधनं घ्या, जोधपूरमधनं नका घेऊ बॅग्स. उदयपूरमध्ये, इवन जयपूरला पण स्वस्त होत्या. हां, उदयपूर किंवा जयपूर कुठून पण घेऊ शकता तुम्ही. सो आणि त्यानंतर हे आहेत कॉर्ड सेट्स. हे तिथले एकदम प्युअर कॉटनचे कॉर्ड सेट्स घेतलेत मी, 2 घरात घालायसाठी. आणि मस्त आहे. मला पण वाटतं की हे जे आहे कॉर्ड सेट्स, हे तुम्हाला नाही मिळणार, हे तुम्ही तिकडनंच घ्या, राजस्थानमधनंच घ्या. अशा प्रिंट्स आणि कॉटन. हा एक सेकंड आहे. तर खूपच छान, एकदम कम्फर्टेबल आहे. कपडा खूप हलका आहे, छान आहे, वॉशेबल आहे, खूप मस्त आहे. तुम्ही नक्की घ्या. आता छोटं जरा सामानला ना. हां, तर आम्ही जैसलमेरला काहीच घेतलं नाही, कारण होळीमुळे सगळं बंद होतं. तर नेक्स्ट डे आमचा होता जयपूर, आणि जयपूरमधनं आम्ही सगळ्यात बेस्ट मला जे वाटलं, मी पूर्ण शॉपिंगमध्ये जे सगळ्यात छान आहे ते मी आता दाखवणार आहे तुम्हाला. आणि ते म्हणजे माझे शरारा ड्रेसेस, कॉटन शराराज. सो दिस इज शरारा. हे एक कॉटनचं आहे. हा विदाऊट दुपट्टा घेतला आहे मी, मला हा कलर आवडलेला. सो मी हे सांगेल की हे एक गोष्ट आहे मस्ट बाय. तुम्ही राजस्थानला जर जयपूरमध्ये जाणार असाल तर शराराज तुम्ही तिथनंच घ्या, कारण मी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस शराराज शोधत होते. एकतर इतके छान नाहीच मिळणार तुम्हाला, कलर कॉम्बिनेशन, गोटा प्रिंट, गोटा लेस वगैरे हे सगळं. आणि जरी मिळालं तरी
तुम्हाला असं 3-4 हजारापर्यंतच मिळेल, साधे. इतकं पण छान नाही. आणि हे मी ऑलमोस्ट 2-2 हजारामध्ये घेतलेत. आणखी एक आहे, हा पण सेमच आहे, हा मी ओपन नाही करत, पण तुम्ही कलर बघू शकता. म्हणजे हा मी थोडा पेस्टल कलर घेतला आहे आणि हा थोडा फेस्टिव्ह साठी, म्हणजे काहीतरी सण वगैरे असेल तेव्हा आपण घालू शकतो असं आहे. असे मी 2 घेतलेत. हा दिसतोय ना. तर हा पण एक कलर आहे, सुंदर आहे, खूप छान आहे. तिथे खूप सारं आणखी एक ड्रेस पण आहे जो मी दाखवते तुम्हाला, मी घातलाय उदयपूरमध्ये. तर तो पण मी सेम शॉपमधनं घेतलेला. आणि त्यांनी आम्हाला, हे ॲक्च्युली आमच्याकडे खूप सामान होतं आणि आम्हाला फ्लाईटने यायचं होतं, खूप वजन होतं, म्हणून आम्ही हे कुरिअर करायला लावलेलं आणि हे लिटरली आम्हाला घरात आलं आहे. तर हे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे माझ्या पूर्ण ट्रीपमध्ये मी घेतलेली. तर हे झालं. आणि त्यानंतर आता जयपूरमध्येच मी सांगेन की तुम्हाला जर फूटवेअर घ्यायचं असेल, एथनिक मोजरीज वगैरे, तर त्या तुम्ही जयपूरमध्ये घ्या, कारण जयपूर इज रिअली चीप फॉर द फूटवेअर. बिकॉज मी जे जोधपूरला जी मोजडी घेतली ना 300ला, तर ते सगळं जयपूरमध्ये असं 200-250 ॲट मोस्ट 250ला होता. ही सुद्धा मी आय गेस 250लाच घेतली आहे. इतकी सुंदर आहे आणि एकदमच मस्त अशी कॉपर शेड आहे, छान आहे. अजून एक बीचवेअर असं थोडंसं, ही एक नॉटवाली एक चप्पल आहे, ही आहे. अजून एक बीडेड चप्पल आहे माझी. जर मला दाखवता आलं कुठे असेल माझ्याकडे फोटो तर मी तो टाकेल त्याच्यात. ती सध्या मी वापरते. दॅट्स इट. जयपूरमधली आणखी एक बेस्ट म्हणजे त्यांच्याकडे फेमस आहे ते म्हणजे त्यांच्या प्रिंट्स, ह्या ज्या त्यांच्या हँडवर्क, काय म्हणतात, त्याला नॅचरल कलर्सने प्रिंट केलेल्या चादरी, पडदे, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त सुंदर आहे. सो हे आम्ही एक बेडशीट घेतलं आहे तिथनं, खूपच सुंदर आहे. पेस्टल, तुम्हाला जर असं थोडंसं बोहो लुक आवडत असेल, पेस्टल फ्लोरल असं, तर ते एकदम जयपूरमध्ये खूप सारे शॉप्स आहेत, तिथे तुम्ही घेऊ शकता. आम्ही हे एक घेतलं आहे, हे कुशन कवर आहे आणि ही बेडशीट आहे. सो येस, हायली रिकमेंडेड. तर आता उदयपूर आय गेस खूप आम्ही जास्त मार्केट एक्सप्लोअर नाही करू शकलो, पण आम्ही जिथे राहत होतो तिथे जवळपास आम्हाला जितकं मिळालं तितकं आम्ही बघितलं. आणि एक दुकान होतं तिकडे, होलसेल ते विकत होते, म्हणजे ते करतात होलसेलचं. तर तिथनं आम्ही बॅग्स घेतल्या. लुक ॲट दिस बॅग, किती जास्त सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सो ह्या अशा बॅग्स घेतल्यात आणि खूप छान आहे. मी प्लॅन करते की मी आणखी घेईन अशा. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्हाला जर हवं असेल तर मेसेज करा, मी तुम्हाला देईन, कमेंट करा म्हणजे. आणि उदयपूरमध्ये शर्ट्स नाही, ॲक्च्युली मी जयपूरमध्ये पण ना शर्ट्स घेतलेले. मला ॲक्च्युली पिंक शर्ट हवा होता. त्यांच्याकडे असं ते असे प्रिंटेड शर्ट्स असतात ना, तर ते फेमस आहे ना राजस्थानमध्ये, ते तुम्हाला तिकडेच मिळतील. तर हां, ती पण एक गोष्ट आहे की राजस्थानचे शर्ट्स मुलांसाठी, स्पेशली, सगळं मुलींसाठी आहे आत्तापर्यंत मी दाखवलं ते, पण मुलांसाठी राजस्थानमध्ये खरंच शॉपिंग करण्यासारखं आहे गोष्टी. सो शर्ट खूप मस्त आहेत तिथे. सो मी हा दाखवते तुम्हाला. हा मी उदयपूरहून घेतला आहे, पण जयपूरला पण तुम्हाला 400 रुपयामध्ये हे असे शर्ट्स मिळतात. आणि आम्ही तिथनं उदयपूरवरनं 2 शर्ट घेतले ह्यांच्यासाठी. आणि मग बाकी मी ऑलमोस्ट खूप सारे शर्ट्स घेतलेत उदयपूरमध्ये. हे मला 300 रुपयाला मिळालेत, कारण आम्ही बल्कमध्ये थोडे जास्त घेतले आणि त्यांना माहिती नाही, थोडंसं बार्गेन करावं लागतं, देतात ते. सो आम्ही हे 300ला असे शर्ट्स घेतलेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, म्हणजे अप्रतिम. मला खूप आवडले. मुलांसाठी काय शॉपिंग करावं असं असतं, पण हे खूप सारे, आता मी तुम्हाला दाखवू नाही शकणार सगळे, पण जितके पण आहेत आता माझ्या जवळ, तर ते सगळे मी दाखवते. आणखी एक गोष्ट उदयपूरची फेमस म्हणजे तिकडे डायरीज मिळतात, अशा हँडमेड पेपर्सच्या डायरीज असतात. हे लेदर आहे आणि ह्या तुम्हाला 250पर्यंत मिळतात. तर तुम्ही पण घेऊ शकता ह्या. आणि ते लोक तिथे तुम्हाला नाव पण डिझाईन करून देतात. ही
एक वहिनीसाठी घेतली आहे डायरी. सो त्यांचं नाव पण त्यांनी इथे कस्टमाइज करून दिलं आहे बघा. तर हे छान आहे, म्हणजे अशी थोडीशी मस्त आहे. इथनं ओपन करायची अशी काय म्हणते त्याला, असं रेट्रो फील आहे थोडासा आणि सुंदर आहे. तुम्ही खरंच तुम्ही लिहित असाल किंवा तुम्हाला हवी असेल तर डायरी तुम्ही छोट्या साईजपासून मोठ्या साईज खूप साऱ्या साईजेसमध्ये आहे, तर तुम्ही डायरी तिथनं घेऊ शकता उदयपूरमधनं. अजून एक गोष्ट, शर्ट झाले, बॅग दाखवली. हे मी ह्यांच्यासाठी अशासाठी घेतलं की माझ्याकडे राजस्थानी आउटफिट आहे, अटायर ते, आणि मला असं इच्छा आहे की ह्यांना पण आम्ही दोघं कधीतरी करू असं एखाद्या फंक्शनला, तर म्हणून मी ही त्यांची फेमसवाली कॅप घेतली आहे. अजून ज्वेलरी आय गेस जास्त मी जोधपूरला बांगड्या घेतल्या. जोधपूरला स्वस्त होत्या. जोधपूरला हां, म्हणजे 100 रुपयाला एक सेट अशा होत्या. चुडा असतो ना तशा. तर त्या तुम्ही जोधपूरला घेऊ शकता. आणि बाकी ह्या जरा मी कुंदनवाल्या ज्या घेतल्या आहेत ह्या पण मला ऑलमोस्ट 80-100 रुपयाला मिळाल्या. ह्या पण तुम्हाला इकडे आपल्याकडे ऑलमोस्ट 200-250पर्यंतच मिळतील, त्याच्यापेक्षा कमी नाही मिळणार. तर ह्या हायली रिकमेंडेड गोष्टी आहेत ज्या तुम्ही, हे आम्ही लोकल मार्केटमधनं घेतलं आहे. तर अजून एक गोष्ट जयपूरची राहिली आहे आणि जी की खूप सुंदर आहे, ती म्हणजे मी आता ज्वेलरी साईडला जाते आहे थोडी मध्ये असं थोडं. तर ज्वेलरीमध्ये एक नेकपीस आहे जे मी घेतले तिकडनं. नेकपीस खूप जास्त सुंदर आहे. रस्त्यावरतीच असं ते विकायला बसतात आणि तिथे हे बघा किती सुंदर आहे हे नेकपीस, तुम्ही बघू शकता. तर मी कसं दाखवू तुम्हाला, बॅकग्राऊंड दिसतंय व्यवस्थित. तर हे असे आहेत, हे तुम्हाला तिकडेच मिळतील. हे आपल्याकडे मिळतील कदाचित, पण माहिती नाही, हार्ड आहे तरी पण असं सुंदर आहे, खूप रॉयल लुक आहे. तर हे तुम्ही तिकडनं घेऊ शकता जयपूरच्या स्ट्रीट्सवरनं, मार्केटमधनं. तर हे आहे. अजून आय गेस थोडे पॅचेस वगैरे मी घेतले ड्रेसला वर्क करायला, कधी लागतं ना. तर मी हा एक सिंगल पॅच पुण्यातून 85 रुपयाला घेतला होता आणि हे मला 10चा सेट हा आय थिंक 120ला मिळाला. 120ला 10चा सेट मिळाला सेम असं. तर हे खूप परवडतं. जर तुम्हाला काही ड्रेस डिझाईन वगैरे करायचे असेल तर असे पॅचेस वगैरे तुम्ही ड्रेसला लावायला तिकडनं घेऊन या येतानाच. इवन उदयपूरमध्ये आम्हाला एक दुकान होतं जे की स्वतः त्यांचे अगरबत्त्या आणि ते म्हणजे चंदनाची पावडर ते बनवतात. तर तिकडनं आम्ही अगरबत्ती, थोडं अत्तर आणि चंदनाची पावडर असं देवासाठी थोडंसं सामान आणलं आहे. तर म्हणजे तुम्हाला हवं असेल तर डिटेल्स आहेत का आपल्याकडे, त्याचे आहेत. तर मी ते तुम्हाला हवं असेल कुठनं घेतलं तर मी सांगू शकते. हां, सगळ्यात मेन गोष्ट हा पाऊचसुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. असे पाऊच आपल्याला मॉल्समध्ये पण दिसतात. तर हे मी मॉलमध्ये बघितलेलं पुण्यामध्ये, तर इट वॉज अराउंड 400-500ला एक आहे. आणि हे मी जयपूरमध्ये 75 रुपयाला घेतलं आहे, जयपूरच्या स्ट्रीट्सवरती जे एक शॉप होतं तिथे. आणि हे सेम पाऊच मी उदयपूरमध्ये विचारले, तिथे मला असेच ऑलमोस्ट 300 वगैरे रुपयाला सांगत होता एक सिंगल पाऊच. 250-300. सो एकदमच किती डिफरन्स आहे, 75 कुठे आणि 300 कुठे. सो मी रिकमेंड करेल की तुम्ही जयपूरमध्ये असतानाच, ते आहेत शॉप्स तिथे, म्हणजे याच्यावरती प्रॉपर लेबल आहे 75 रुपीजचं. यामध्ये कलर्स होते पण तेव्हा मला वाटलं नाही की, मला वाटलं की घेईन मी नंतर, आवडेल तिथे घेईन, पण नंतर खूप महाग होते. सो मी ते घेऊ नाही शकले. तर तुम्ही जयपूरमध्येच हे पाऊच घ्या. दीज आर सम किचन्स. मी हे असे गिफ्ट करायला घेतलेत. तर हे मला उदयपूरमध्ये छान मिळाले, म्हणजे थोडंसं बघा राजस्थानी असं त्यांचं असं असतं ना कलरफुल, सो तसे आहेत, खूप सुंदर आहेत. तर हीच आहे तर सगळी शॉपिंग जी आम्ही केली राजस्थानमध्ये. तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स असतील तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि इवन
देर आर तिकडे खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या मी आणखी घेतल्या आहेत, पण आता मला मी त्या माझ्या शॉपिंग बॉक्समध्ये नाही ठेवल्या आहे, म्हणून मी मिस करते कदाचित. काही मी ऑक्सिडाइज ज्वेलरी पण मला खूप सुंदर मिळाली आहे आणि दाखवेल मी कदाचित एखाद्या ब्लॉगमध्ये जर मला चान्स मिळाला तर असं आहे. दॅट्स ऑल अबाउट राजस्थान शॉपिंग. राजस्थानमध्ये जाताना एक मोठी बॅग फक्त शॉपिंगसाठी घेऊन जायची. हां यार, छत्र्या राहिल्या, छत्र्या खूप भारी घेतल्या आहेत मी तुम्हाला त्या इथे फोटोज टाकते छत्र्यांचे ज्या आम्ही घेतल्या. खूप सुंदर छत्र्या घेतल्या डेकोरेशनसाठी. सो दॅट इज ऑल अबाउट राजस्थान ब्लॉग. बाय.